नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते. प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये, जिथे प्रत्येक कथा हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक शेवट एक नवी सुरुवात करून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. विश्वास हा मागून मिळत नाही, तर तो कृतीतून जिंकावा लागतो. माझ्या या वाक्याचा अर्थ तुम्हाला पुढे समजेलच. रात्री उशिरा सईच्या हातात तो पांढरा कागद होता. त्यावर उमटलेला सुरुवात हा शब्द तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत होता. तिने तो कागद डायरीमध्ये ठेवला. तोच अनघा यांचा आवाज आला. त्या म्हणाल्या, सई, अजून झोपली नाहीस? सई म्हणाली, मॉम, कधीकधी उत्तर शोधण्यापेक्षा प्रश्न जरा जास्तच त्रास देतात. अनघा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच दिवशी मिळत नाहीत. स्वतःवर विश्वास ठेव. सई हलकसं हसली. पुढच्या सकाळी हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नवीन प्रोजेक्टचं सादरीकरण सुरू होणार होतं. समर म्हणाले, सई, तू आज माझ्यासोबतच बस. काही महत्त्वाच्या लोकांची ओळख करून द्यायची आहे. सई म्हणाली, ओके डॅड. दुसऱ्या बाजूला विहान फाईल घेऊन राजवर्धन जवळ आला. विहान म्हणाला, बॉस, काल रात्रीचा CCTV बॅकअप मिळाला आहे. राजवर्धनने लगेच विचारलं, काही दिसलं का? विहान म्हणाला, ज्या मजल्यावर मिस परांजपे होत्या तिथे काही सेकंदांसाठी एक व्यक्ती दिसतीये, पण त्या व्यक्तीचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट नाही. राजवर्धन काही क्षण विचारात पडला. तो म्हणाला, ठीक आहे, पण तो व्हिडिओ कोणालाही दाखवू नकोस. विहान लगेच उत्तरला, ओके बॉस. कार्यक्रम सुरू झाला. एकामागून एक उद्योगपती आपले विचार मांडत होते. अचानक सूत्रसंचालक म्हणाले, आता तरुण उद्योजकांच्या वतीने कोण आपले मत मांडणार आहे? सभागृहात काही क्षण शांतता पसरली. समर यांनी सईकडे पाहिलं. सईने मानेनेच हलकासा नकार दिला. तेवढ्यात राजवर्धन म्हणाला, मिस परांजपे, तुम्ही प्रयत्न करून पहा. सगळ्यांच्या नजरा सईकडे वळल्या. सई क्षणभर थांबली. मग आत्मविश्वासाने उठून ती स्टेजवर गेली. सई म्हणाली, व्यवसाय हा फक्त नफा कमावण्यासाठी नसतो, तर तो लोकांचा विश्वास कमावण्यासाठी असतो. विश्वास टिकला तरच यश आपोआप येतं. संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. समर यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्टच दिसत होता. राजवर्धननेही पहिल्यांदाच अगदी मनापासून टाळ्या वाजवल्या. कार्यक्रमानंतर सई लॉनमध्ये एकटीच बसली होती. राजवर्धन तिच्या जवळ आला. राजवर्धन म्हणाला, आज तुम्ही खूप छान बोललात. सई हसत म्हणाली, तुम्ही माझं नाव घेतलं नसतं तर कदाचित मी स्टेजवर गेलेच नसते. राजवर्धन लगेच म्हणाला, कधीकधी एखाद्याला फक्त एक संधी हवी असते. सई म्हणाली, हो, आणि ती संधी योग्य व्यक्तीने दिली तर. राजवर्धन शांतपणे म्हणाला, मगच आयुष्याची दिशा बदलू शकते. क्षणभर दोघेही शांत झाले. त्या शांततेत एकही शब्द नव्हता, पण विश्वासाची एक पायरी नक्कीच तयार होत होती. सायंकाळी हॉटेलमध्ये राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. लोक नृत्याचा आनंद घेत होते. सई गर्दीतून चालत असताना तिच्या नजरेस एक परिचित आकृती पडली. तीच व्यक्ती जिची सावली तिला याआधीही अनेकदा जाणवली होती. सई तिच्या मागे धावली. तो माणूस हॉटेलच्या मागच्या कॉरिडॉरमध्ये वळला. सई ही तिकडे पोहोचली, पण कॉरिडॉर रिकामा होता. जमिनीवर फक्त एक लहानसं चांदीचं लॉकेट पडलं होतं. सईने ते उचललं. लॉकेटच्या मागे एक अक्षर कोरलेलं होतं, यस. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला. राजवर्धन म्हणाला, हे लॉकेट तुम्हाला कुठे मिळालं? सई पटकन वळली. ती म्हणाली, हे हे इथेच पडलं होतं. क्षणात राजवर्धनच्या चेहऱ्यावरचा शांत भाव अचानक बदलला. तो काही क्षण त्या लॉकेटकडेच पाहत राहिला. सईने विचारलं, काय झालं? तुम्ही हे याआधी पाहिलं आहे का?
राजवर्धनने लगेच स्वतःला सावरलं. तो म्हणाला, नाही, पण ते सुरक्षित ठेवा. एवढंच बोलून तो तिथून निघून गेला. सईच्या मनात पुन्हा एक प्रश्न उभा राहिला. राजवर्धनने खरंच हे लॉकेट पहिल्यांदाच पाहिलं होतं का? की तो काहीतरी लपवत होता? दूर उभा असलेला एक अज्ञात व्यक्ती हे सगळं पाहत होता. त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तो हलकेच म्हणाला, आता तर खरी सुरुवात झाली आहे. कधीकधी एखादी छोटी गोष्ट मोठं रहस्य उघडण्याची सुरुवात ठरते. त्या रात्री सई आपल्या रूममध्ये शांत बसली होती. तिच्या हातात ते चांदीचं लॉकेट होतं. ती ते पुन्हा पुन्हा पाहत होती. लॉकेटच्या मागे कोरलेलं यश हे अक्षर तिच्या मनात सतत फिरत होतं. तेवढ्यात अनघा यांचा आवाज आला. त्या म्हणाल्या, सई, तू अजून जागीच आहेस? सईने पटकन ते लॉकेट डायरीमध्ये ठेवलं. ती म्हणाली, हो मॉम, उद्याच्या कार्यक्रमाचा विचार करत होते. अनघा हसत म्हणाल्या, सई, काम महत्त्वाचं आहे, पण त्याहून स्वतःची काळजी घेणं जरा जास्तच महत्त्वाचं. सईने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तशीच झोपी गेली. पुढच्या सकाळी हॉटेलमध्ये शेवटच्या दिवसाची तयारी सुरू होती. समर परांजपे काही उद्योगपतींशी चर्चा करत होते. सई कॉफी घेण्यासाठी कॅफेकडे निघाली होती. ती चालत होती. तेवढ्यात एका वेटरच्या हातातून गरम कॉफीचा ट्रे घसरला. सई घाबरली. क्षणातच राजवर्धनने तिचा हात पकडून तिला मागे ओढलं. गरम कॉफी तिच्यापासून काही इंच अंतरावर सांडली. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. सई हळू आवाजात म्हणाली, थँक्यू. राजवर्धन म्हणाला, कधीकधी एका क्षणाचा निष्काळजीपणा खूप महागात पडतो. सई हलकसं हसली. ती देखील लगेच म्हणाली, आणि कधीकधी कोणीतरी योग्य वेळी मदतीला येतं. दोघेही नकळत हसले. दूर उभा असलेला विहान हे सगळं पाहत होता. तो हलकसं हसत स्वतःशीच म्हणाला, बॉसच्या चेहऱ्यावर हे हसू मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. त्या दुपारी समर म्हणाले, सई, मी एका मीटिंगमध्ये जात आहे. तू हॉटेलमध्येच थांब. सई म्हणाली, ओके डॅड. सई त्या लॉबीमध्ये बसून पुस्तक वाचत होती. तेवढ्यात तिच्या शेजारी एक लहान मुलगा येऊन बसला. तो म्हणाला, दीदी, हे तुमचं आहे का? त्याच्या हातात एक छोटा पांढरा लिफाफा होता. सई दचकली. तिने लगेच विचारलं, हे तुला कोणी दिलं? तो मुलगा म्हणाला, एका अंकलनी. त्यांनी फक्त सांगितलं की हे त्या दीदीला दे. सईने आजूबाजूला पाहिलं, पण तो व्यक्ती तिथे कुठेच दिसत नव्हता. तिने तो लिफाफा उघडला. आतमध्ये फक्त एक ओळ लिहिलेली होती, प्रत्येक पाऊल जपून टाक, नाहीतर एक चुकीचं पाऊल आणि सगळं. सईच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. त्याचवेळी विहान धावत राजवर्धनकडे आला. विहान म्हणाला, बॉस, सेक्युरिटी टीमने माहिती दिली आहे. काल रात्री हॉटेलमध्ये एका बनावट ओळखपत्रावर एंट्री झाली होती. राजवर्धन गंभीर झाला. तो म्हणाला, त्या व्यक्तीचा माग काढ. तो अजून इथेच असण्याची दाट शक्यता आहे. विहान लगेच म्हणाला, ओके बॉस. त्या संध्याकाळी हॉटेलच्या टेरेसवर सूर्यास्त दिसत होता. सई एकटीच उभी होती. राजवर्धन तिच्या जवळ आला. तो म्हणाला, आज तुम्ही खूपच शांत आहात. सई काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, कधीकधी काही गोष्टी कोणाला सांगाव्या की नाही हेच समजत नाही. राजवर्धन लगेच म्हणाला, उत्तरं लगेच मिळत नाहीत, पण योग्य व्यक्ती निवडली तर प्रश्न हलके होतात. सई त्याच्याकडे पाहतच राहिली. पहिल्यांदाच तिला त्याच्याशी मन मोकळं करावंसं वाटलं.
पण तितक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर डॅड हे नाव झळकत होतं. सईने लगेच कॉल उचलला. समर यांचा आवाज घाईघाईचा होता. ते म्हणाले, सई, तू लगेच माझ्या रूममध्ये ये. सईने विचारलं, काय झालं डॅड? समर काही बोलणार इतक्यात फोन अचानक कट झाला. सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तोच राजवर्धन म्हणाला, काय झालं? सई म्हणाली, डॅडचा फोन होता. पण दोघेही धावतच समर यांच्या रूमकडे निघाले. रूमचं दार अर्धवट उघडं होतं. आतमध्ये सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. पण समर परांजपे तिथे कुठेच नव्हते. असं म्हणतात ना, रहस्य कितीही खोल असलं तरी त्याचा पहिला धागा कुठेतरी नक्कीच सापडतो. चला तर जाणून घेऊया काय आहे समर यांच्या गायब होण्यामागचं रहस्य. रूमचं दार उघडं होतं. सई आणि राजवर्धन दोघेही आतमध्ये आले. पण समर परांजपे कुठेच दिसत नव्हते. टेबलावरच्या सगळ्या फाईल्स खाली पडल्या होत्या. एक खुर्ची बाजूला सरकलेली होती. अनघा धावत आत आल्या. त्या म्हणाल्या, समर, समर, कुठे आहात तुम्ही? त्यांचा आवाज थरथरत होता. सईने संपूर्ण रूम पाहिली. सई म्हणाली, डॅड, कृपया उत्तर द्या. पण रूममध्ये मात्र फक्त शांतता होती. राजवर्धन खाली वाकला. जमिनीवर एक छोटंसं व्हिजिटिंग कार्ड पडलेलं होतं. त्यावर एका जुन्या कॅफेचं नाव छापलेलं होतं. त्याने ते शांतपणे खिशात ठेवलं. सईने ते पाहिलं. सई म्हणाली, काही सापडलं का? राजवर्धन म्हणाला, अजून खात्री नाही, पण प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असू शकते. विहान घाईघाईने आतमध्ये आला. तो म्हणाला, बॉस, हॉटेल मॅनेजर आले आहेत. राजवर्धन लगेच म्हणाला, कोणालाही ही बातमी कळू नये आणि ही माहिती हॉटेलबाहेर जाऊ देऊ नका. विहान म्हणाला, ओके बॉस. हॉटेल मॅनेजर लगेच म्हणाले, सर, आम्ही प्रत्येक मजल्याची तपासणी केली, पण मिस्टर समर परांजपे कुठेच दिसले नाहीत. राजवर्धन काही क्षण विचारात पडला. तो म्हणाला, काल रात्री किंवा आज सकाळी या हॉटेलमधून बाहेर गेलेल्या प्रत्येक गाडीची माहिती मला हवी आहे. काही वेळानंतर विहान पुन्हा रूममध्ये आला. तो म्हणाला, बॉस, सकाळी 7:10 एक पांढरी मारुती ॲल्टो हॉटेलमधून बाहेर गेली आहे. राजवर्धनने लगेच विचारलं, त्या गाडीचा नंबर? विहान म्हणाला, नंबर प्लेटवर चिखल होता, त्यामुळे ते कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाही. राजवर्धनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. दुसरीकडे सई हॉटेलच्या गार्डनमध्ये आली होती. तिला समरसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत होते. अनघा तिच्या शेजारी बसल्या. अनघा म्हणाल्या, तुझे डॅड खूपच मजबूत आहेत. ते नक्की परत येतील. सईने अश्रू पुसले. ती म्हणाली, मॉम, मला पहिल्यांदाच असं वाटतंय की काहीतरी आपल्या हाताबाहेर चाललं आहे. अनघांनी तिचा हात घट्ट धरला. त्याचवेळी राजवर्धन आणि विहान हॉटेलच्या CCTV रूममध्ये होते. विहान स्क्रीनकडे बोट दाखवत म्हणाला, बॉस, हे बघा. एका कॅमेऱ्यात तीच पांढरी मारुती ॲल्टो काही क्षण दिसली. गाडी थांबली नव्हती, पण तिच्या मागच्या काचेवर एक निळा स्टिकर होता. राजवर्धन म्हणाला, हा स्टिकर सामान्य नाही. शहरात अशा स्टिकरचा वापर फारच कमी लोक करतात. विहान लगेच म्हणाला, बॉस, मी लगेच शोधायला सुरुवात करतो. संध्याकाळची वेळ झाली होती. सई हॉटेलच्या टेरेसवर उभी होती. राजवर्धन तिच्या जवळ आला. काही क्षण दोघेही शांत राहिले. राजवर्धन म्हणाला, आशा सोडू नका. सई म्हणाली, पण मला भीती वाटते. डॅड एकटे असतील. राजवर्धन लगेच म्हणाला, जोपर्यंत एक धागा आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण हरलेलो नाही. सईने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिला त्याच्या शब्दांमध्ये फक्त धीर वाटत नव्हता, तर विश्वासही जाणवत होता.
त्या रात्री हॉटेलपासून काही किलोमीटर दूर ती पांढरी मारुती ॲल्टो एका जुन्या गोदामाजवळ थांबली होती. गाडीमधून 2 माणसं उतरली. त्यातील एक म्हणाला, साहेबांनी सांगितलं आहे, अजून काही दिवस कुणालाही संशय येता कामा नये. तोच दुसरा म्हणाला, आणि समर परांजपे? पहिला हलकासा हसला. त्यांची गरज संपलेली नाही. गोदामाच्या आत एका खुर्चीवर बसलेली एक व्यक्ती दिसत होती. तिचा चेहरा अंधारात होता, पण हातावरचं घड्याळ ते समर परांजपे यांचंच होतं. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. अनोळखीतूचा पुढचा रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आत्ताच प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पुन्हा भेटूया प्रेमाची दुनियाच्या पुढील भागात. तोपर्यंत बाय बाय.